Super 30 brought to you by Tanishq, a Tata product. नमस्कार. सुपर 30 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एम्सच्या दुसऱ्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी. राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान. MBBS पदव्युत्तर आणि नर्सिंगच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. एम्सच्या अध्यक्षांच्या हस्ते 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान. ग्रामीण आणि शहरी आरोग्य सेवांमधील तफावत दूर करून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायला हवी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं मत. नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचा निरोप समारंभ. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांची 78वी तुकडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती. 11 अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन केलं सन्मानित. निष्पक्षतेनं देशसेवेचा मार्ग चोखाळावा, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचं आवाहन. अमरावतीच्या परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत 4 अटक. 2 आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू. काही संशयितांची चौकशी सुरू. आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली. आणखी 3 जणांची ओळख पटण्याची शक्यता. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी विशेष तपास समितीची केली नियुक्ती. 11 अधिकारी आणि 36 पोलीस कर्मचाऱ्यांचं विशेष पथक तैनात. परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरण तापू लागलं. आमदार राणा यांनी दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची केली मागणी. 19 वर्षीय आरोपीच्या संपत्तीची चौकशीची मागणी. खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस महानिरीक्षकांची घेतली भेट. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची टीका. परतवाडा प्रकरणातील आरोपीच्या घरावर नगर परिषदेची बुलडोझर कारवाई. अतिक्रमित जागेवरील बांधकाम पाडलं. अकोला जिल्हा आज देशातील सर्वात उष्ण जिल्हा. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हंगामातील सर्वाधिक तापमान. अकोला इथं 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागपुरात 43.4 अंश सेल्सिअस तापमान. नागपूरसह विदर्भासाठी येणारे दिवस कठीण. विदर्भात 19 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट. नागरिकांना खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. वर्धा जिल्ह्याला हवामान विभागानं दिला येलो अलर्ट. प्रशासनानं वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी केली सुट्टी जाहीर. उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी. नागपुरात मनोनीत सदस्य निवड प्रक्रियेदरम्यान गोंधळ. काँग्रेसच्या 2 आणि तिसऱ्या आघाडीच्या 1 जागेसाठी वाद. भाजपच्या 7 जागी निर्विवाद निवड, तर MIM आणि इंडियन मुस्लिम लीगचं नामांकन दाखल नाही. नागपुरात छोट्याशा चुकीनं गेला 2 वर्षाच्या अद्विकचा जीव. पाणी समजून प्यायला टारपिन. उपचारादरम्यान मृत्यू. नागपूरच्या माणकापूरमध्ये भरधाव मालवाहूची दुचाकीला धडक. तरुणाचा मृत्यू. नागपुरात तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगारानं घातला दरोडा. मोमीनपुऱ्यात ज्वेलर्सच्या दुकानातून चांदीचे पैंजण लुटले. नागपूरच्या माणकापूरमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला. 5 जणांना अटक. चंद्रपुरात आंबेडकर जयंती शोभायात्रेनंतर तरुणावर हल्ला. तरुणाचा मृत्यू. 5 जण ताब्यात. एका अल्पवयीन मुलाचाही समावेश. वाघिणीनं 5 वर्षाच्या मुलाला केलं ठार. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरशी गावातली घटना. यवतमाळमध्ये ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक. वडील आणि 6 महिन्यांची चिमुकली ठार. अकोला इथं हुंड्यासाठी सासरच्या मंडळींच्या छळापायी विवाहितेची आत्महत्या. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल 4 वर्षांनंतर वाघ दाखल. मात्र 4 महिन्यांपासून बेपत्ता झालेला वाघ 2 दिवसांआधी दिसला. Super 30 brought to you by Tanishq, a Tata product.